नमस्कार मित्रांनो, एक्झाम मराठी 360 या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज घेऊन आलेलो आहोत सी-टी-ए-टीबद्दल पुरेपूर अशी 55 दिवसाची एकदम डिटेल अशी स्ट्रॅटर्जी, ज्यामध्ये आपल्याला पेपर 1, पेपर 2 ची संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि काही छोट्या-छोट्या क्लुप्त्या पण मिळणार आहेत. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया या व्हिडिओची. बघा, आज एकाच व्हिडिओमध्ये पेपर 1, सी-टी-ए-टी पेपर 1 आणि सी-टी-ए-टी पेपर 2 ची परिपूर्ण माहिती बघणार आहोत. तुम्ही नवशिके असाल तरी चालेल, आधी प्रयत्न केले असतील तरी हा व्हिडिओ उपयोगी पडणार आहे. शेवटपर्यंत बघा, कारण सावळा गोंधळ आज क्लिअर होणार आहे मित्रांनो तुमचा. चला बघा, सी-टी-ए-टी म्हणजे काय? तर सी-टी-ए-टी म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटीची एक टेस्ट आहे, म्हणजे जी एक पात्रता परीक्षा आहे. पेपर 1 हे 1 ते 5 साठी असणार आहे. पेपर 2 हे 6 ते 8 साठी असणार आहे. एकूण प्रश्न 150 असणार आहेत आणि एकूण मार्क 150 असणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं मित्र हो, इथं निगेटिव्ह मार्किंग नाही. चुकीच्या प्रश्नाला मार्क कट होणार नाहीत आणि तुम्हाला पासिंगला मार्क हवेत 90 जर ओपन असाल तर. आणि ओबीसी, एससी, एसटी हे जर कास्ट असतील तुमच्या, तर तुम्हाला किती मार्क हवेत? फक्त आणि फक्त 82 मार्क हवेत. 82 किंवा 83 मार्क हवेत मित्र हो. चला पुढे आणखीन आपण बघूयात. बघा, सब्जेक्ट 1 ब्रेकअप, म्हणजे सब्जेक्ट 1ला ब्रेकअप कसं करायचं. बघा, सीडीपी येणार आहे याच्यामध्ये 30 मार्कासाठी, लँग्वेज 1 येणार आहे 30 मार्कासाठी, लँग्वेज 2 येणार आहे 30 मार्कासाठी, मॅथमॅटिक्स येणार आहे 30 मार्कासाठी, ईव्हीएस येणार आहे 1.5 मार्कासाठी, एकूण तुम्हाला असणार आहे 150 मार्क. मित्र हो, याचं आपण फर्गमेंटेशन करू शकतो. सीडीपी हा तुम्हाला कमीत कमी 22 प्रश्न हा उत्तरामध्ये देऊ शकणार आहे. लँग्वेज 1 आणि लँग्वेज 1 ची जर तुम्ही चांगल्या प्रकारे स्टडी केली, म्हणजे काय करायचे, फक्त पॅरेग्राफ सोडवण्याचा प्रयत्न करायचा, जास्त ग्रामरच्या मागे लागायचं नाही. पूर्ण हे डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढे सांगितले. मॅथमॅटिक्समध्ये क्वेश्चन सॉल्व करा, म्हणजे पी वाय क्यूज सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. जेवढे तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये पी-वाय-क्यूज सॉल्व केले, तेवढे तुमचा फायदा होणार आहे. का की प्रश्न तशाच टाईपचे रिपीट होत असतात. आणि पेडागॉजी सर्व विषयामध्ये कमीत कमी 10 मार्काची पेडागॉजी येत असते मित्र हो, जे आपण आता पुढे बघणार आहोत. बघा, पुढचा सब्जेक्ट सेकंडला ब्रेकअप कसं करायचं, तर ती स्ट्रॅटर्जी आहे. सीडीपी 30 मार्काची येणार आहे, लँग्वेज 1 30 मार्काची येणार आहे, लँग्वेज 2 30 मार्काची येणार आहे. बघा, त्याचा मॅथ सायन्स आहे किंवा सोशल सायन्स आहे, त्यांच्यासाठी मॅथ सायन्स 60 मार्कासाठी येणार आहे आणि सोशल सायन्स 60 मार्कासाठी येणार आहे. सोशल सायन्समध्ये भूगोल, इतिहास आणि नागरिकशास्त्र हे 3 विषय असतात मित्र हो. एकूण त्यांचे पण किती मार्क असतात? 150 मार्क असतात. आणि 82 कास्टवाल्यांना आणि 90 हे ओपनवाल्यांना पासिंगचा क्रायटेरिया असणार आहे मित्र हो. चला पुढे घेऊ आपण थोडंसं आता. बघा, सीडीपी म्हणजे काय? आता सीडीपी म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट पेडागॉजी. चाइल्ड म्हणजे मुलांचं विकास आणि त्यांची मानसशास्त्र याचा आपण अभ्यास याच्यामध्ये करत असतो. मुलांचा विकास याच्यामध्ये मुख्यतः हेच विषय असणार आहेत. शिकण्याची पद्धती, शिक्षकाची भूमिका, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. सीडीपी 20 ते 22 मार्क सहज मिळवून देऊ शकते. हे 4 जर गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर मुलांचा विकास कसा होतो, 1 ते 0 ते 2 वयोगटापर्यंत, 2 ते 6 वयोगटापर्यंत, असं काय त्याचं सांगितलं. जीन पॅजेने काय सांगितलं, वायगॉस्कीने काय सांगितलं, हे त्याच्यामधले महत्त्वाचे 2-3 घटक आहेत. याचा जर तुम्ही समजा असा निरंतर अभ्यास केला, निरंतर म्हणजे कसं आहे, तुमच्या मनात रुजून पाहिजे. इथं पाठांतर चालणार नाही मित्र. पाठांतर केलं तर प्रश्न चुकणार. तुम्हाला त्यामध्ये घुसून म्हणजे असं जीव तोडून अभ्यास करणं भाग आहे. तुम्ही जर पेडागॉजी सीडीपी जर चांगल्या प्रकारे केली तर तुमचे सी-टी-ए-टी पासिंगसाठी कोणी रोखू शकणार नाही मित्र हो. तुम्ही पास होणार म्हणजे होणारच. याच्यामध्ये 22 मार्क घ्या, 20 ते 22 मार्क सहज मिळतील. कारण की एवढे जर टॉपिक केले तर कोणकोणते? चाइल्ड डेव्हलपमेंट पेडागॉजी, मुलांचा विकास, शिकण्याच्या पद्धती, शिक्षकाची भूमिका, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, आणि तुम्हाला 20 ते 22 मार्क सहज मिळतील मित्र हो. चला पुढे टॉपिक घेऊ आता. पुढचं आहे पेडागॉजी गोंधळ क्लिअर करा. पेडागॉजीचा जे गोंधळ आहे, तुम्हाला काय म्हणतात, खूप मोठे पेडागॉजी येते, तर तसं काय नसेल मित्र. बघा, पेडागॉजी हा विषय शिकण्याची पद्धत आहे. वेगळे प्रश्न 15 किंवा 20 मार्क नाहीत. बघा, मॅथ पेडागॉजीमध्ये 6 मार्क 6च्या वरच येतील, फक्त एवढं लक्षात ठेवा. 10 पर्यंत पण जाऊ शकतात. ईव्हीएस पेडागॉजीमध्ये 10 पर्यंत जाऊ शकतात. सायन्स पेडागॉजीमध्ये पण 10 पर्यंत जाऊ शकतात आणि सोशल याच्यामध्ये 20 पर्यंतही जाऊ शकतात मित्र. परंतु ते कसे असणार आहेत? ते विषया रिलेटेड असणार आहेत. म्हणजे ते डायरेक्ट आपण पेडागॉजी म्हणू शकत नाही. पण डायरेक्ट पेडागॉजी किती मार्कासाठी येणार? मॅथमध्ये 6 मार्क, पेडागॉजीमध्ये 6 मार्क, सायन्समध्ये 6 मार्क, ईव्हीएसमध्ये 6 मार्क आणि सोशल सायन्समध्ये 12 मार्क असे येणार आहेत. बघा, पेडागॉजी ही विषय शिकवण्याची पद्धती आहे आणि पद्धतीवर तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क मिळू शकतात मित्र हो. चला आता भाषेसाठी थोडं क्लिअर करून टाकू. भाषेचं काय प्रॉब्लेम असते ते बघा. लँग्वेजमध्ये काय येते? मुलांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम लँग्वेजचा असतो मित्र हो. लँग्वेज सी-टी-ए-टीमध्ये एकदम सिंपल येते. फक्त याची प्रॅक्टिस काय करता तुम्ही? चुकीचे धोरणं अवलंबता. म्हणजे जे भेटत नाही त्यांच्याकडे जास्त पळवा. आता तुम्ही काय करा, फक्त आणि फक्त पॅरेग्राफ चांगला सोडवण्याचा प्रयत्न करा आणि थोडं ग्रामर, जे फक्त प्रश्नामध्ये रिपीट झालेलं ग्रामर आहे तेवढेच करा. चांगल्या प्रकारे मार्क मिळतात मित्र. जवळपास 30 पैकी 28 मार्क घेणारे विद्यार्थी या ठिकाणी आहेत मित्र. बघा, लँग्वेजमध्ये काय येते? पॅसेजवर जास्त प्रश्न येतात.
पॅसेज चांगल्या प्रकारे करायचे. नवोदयचे पॅसेज सोडून बघा वाटल्यास. तुम्हाला काय जे होते ते पॅसेज सोडवण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट म्हणजे आता ग्रामरवर कमी प्रश्न येतात मित्र हो. टीचिंग मेथडवर थोडे 5, 6, 10 प्रश्न जवळपास येऊ शकतात. आणि लँग्वेज ही स्कोरिंग भाग आहे मित्र हो. याच्यावर तुम्ही जास्त फोकस द्या. आणि तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, मराठी मुलांनी पहिला भाषा मराठी निवडायची आणि दुसरी हिंदी निवडायची आहे मित्र हो. फॉर्ममध्ये जास्त यायचं नाही. आपण जर यावेळेस जर समजा मला म्हटलं इंग्लिश जास्त येते असं करायचं नाही. आपल्याला किती इंग्लिश असेल तर आपण हिंदी समजून घेऊ शकतो. आणि CTET हे तुमचं नॉलेज तपासत नाही, तर ही तुमची मानसिकता तपासत असते मित्र हो. हे आपण सगळ्यात पहिले समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला पुढं आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या स्लाईडमध्ये जाऊ आपण. बघा काय म्हणते, 55 दिवसाचा मी तुम्हाला प्लॅन सांगितलेला आहे. एकदम जबरदस्त हा प्लॅन आहे मित्र हो. बघा डे 1 ते 15 पर्यंत CDP आणि लँग्वेजेस शिका, म्हणजे तुमचा बेस पूर्ण होईल आणि तुम्हाला कॉन्फिडंट राहिला की तुमचे पुढचे सब्जेक्ट करणं सोपं जाईल मित्र हो. सब्जेक्ट 16 ते 35 दिवसापर्यंत, म्हणजे तुम्हाला जवळपास किती दिवस मिळतात, तर 20 दिवस मिळतात. आणि त्या 20 दिवसामध्ये तुम्ही काय करायचं, चांगल्या प्रकारे सब्जेक्टची प्रिपरेशन करायची. कोणकोणते सब्जेक्ट आहेत मग तुमचे, मॅथ आहेत मित्र हो आणि EVS आहे पहिल्या पेपरसाठी. आणि सेकंड पेपरसाठी मॅथ सायन्स किंवा सोशल सायन्स. सोशल सायन्स आहे. सोशल सायन्समध्ये तुम्हाला थोडीशी जास्त मेहनत घेणं भाग आहे. आणि मॅथ सायन्सवाल्यांनी काय करायचं, जास्तीत जास्त प्रश्न रिपीट होतात मित्र हो. रिपिटेशन जास्त असते. तुम्ही काय करायचं, त्याचे डिटेल म्हणजे तशा टाईपच्या प्रश्नाचा अभ्यास जास्त प्रमाणे करायचा. फक्त एवढंच करा, जास्तीत जास्त बघा 36 ते 45 दिवसात प्रिव्हियस इयर्स पेपर सोडून बघा. आणि हे प्रिव्हियस इयर पेपर 36 ते 45 दिवसातच बघायचे का नाही. आता तुम्ही जेव्हा अभ्यास चालू केला तेव्हा कशावर प्रश्न येते, जेव्हा तुम्ही CDPचा आणि लँग्वेजचा अभ्यास तर होणार तुमचा चांगल्या प्रकारे, पण जेव्हा सब्जेक्टचा अभ्यास करणार तेव्हा तुम्ही पहिले PYQच कशावर पडतात, कारण की सब्जेक्ट इतके मोठे आहे. मॅथमध्ये तर इतका सिलेबस आहे, खूप आहे. तसं आपल्या सायन्समध्ये पण खूप आहे. मग कशावर शब्द प्रश्न पडतात, कसे प्रश्न पडतात, याच्यावर तुम्हाला अंदाज येतो आणि त्या प्रकारचा तुम्ही अभ्यास करायचा. NCERTवर आधारित प्रश्न येणार आहे तर 8वी पर्यंतच्या सिलेबसवर येणार, त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न पडणार नाही. याची या परीक्षेने शक्यतो पडतच नाही असं त्याने ठरवलं आहे. बघा 46 ते 52 या दिवसामध्ये तुम्ही मॉक टेस्ट सोडवायचे. मॉक टेस्ट कोणत्या सोडवायचे, PYQs सोडवायचे, शक्यतो PYQs. आणि तुम्हाला जिथं कुठं टेक्स्ट बुकवर याच्यावर त्याच्यावर जिथं मॉक टेस्ट भेटतील ते तुम्ही सोडवू शकता मित्र हो. आणि 53 ते 55व्या दिवशी फायनल रिव्हिजन करायचं. तुमच्या शॉर्ट नोट्स असतील ते शॉर्ट नोट्स वाचायच्या. चांगल्या प्रकारे शॉर्ट नोट्स वाचा, बार ते पिवळे फुटूक झाले पाहिजे वाचू. पिवळे झाल्याच्या नंतर तुमचं क्लिअर होणार. जेवढं जास्त CDP चांगलं केलं मित्र हो, जेवढं जास्त तुम्ही CDP चांगलं करसाल तेवढं जास्त तुम्हाला चांगल्या प्रकारचा मार्क मिळणार आहेत मित्र हो. चला मग बघा, आता पास कसे होतात, तुम्ही पास कसे होतात ते पण सांगतो 2 मिनिटामध्ये. बघा, चांगल्या प्रकारचा मी सांगितलेल्या स्ट्रॅटेजीनुसार अभ्यास केला तर CDPमध्ये तुम्हाला 22 मार्क मिळणार म्हणजे मिळणार. पॅराग्राफ सोडवण्याची प्रॅक्टिस केली, थोडेफार ग्रामर काय तेवढं लक्ष नाही दिलं आणि तुमचं जर समजा टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे जे आपलं याच्यामधलं भाषेमधलं टीचिंग ॲप्टिट्यूडवर जोर दिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व 40 मार्क इझिली मिळणार आहेत. सब्जेक्ट तुमचा 30 किंवा 35 मार्क मिळू शकता. गणित विज्ञान असो, EVS मॅथ असो किंवा तुमचा सोशल सायन्स असो, याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे 30-35 मार्क मिळणार. कारण की मित्र तुम्हाला सांगतो, दोन्ही मिळून 15 ते 20 मार्काचं तुम्हाला टीचिंग ॲप्टिट्यूड त्याच्यामध्ये पण असते आणि 15-20 मार्क तुम्ही तुमच्या सब्जेक्ट नॉलेजमध्ये मिळू शकता. तर टोटल मार्क 90 पेक्षा जास्त होणार मित्र हो. आणि कास्टवाल्याला फक्त 82 मार्क पाहिजेत आणि ओपनवाल्या 90 पेक्षा जास्त मार्क इझिली मिळवता येतील मित्र हो. चला पुढचा टॉपिक घेऊ आता आपण. CTET ज्ञानाची परीक्षा नाही तर कशाची आहे, विचाराची परीक्षा आहे. व्हिडिओ उपयोगी वाटला तर तुमच्या मित्रांना शेअर करा. पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा मित्र हो आणि मला लाईक करा, एवढीच आपली अपेक्षा आहे मित्र हो. आणि येथेच हा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.